कोल्हापूरकरांच्या कोल्हापुरी चप्पलासाठीच्या लढ्याला अखेर यश आलंय. जगप्रसिद्ध प्राडा कंपनीसह लीडकॉम आणि लीडकार यांच्यामध्ये मुंबईत कोल्हापुरी चप्पलासाठी सामंजस्य करार झालाय. प्राडाच्या 40 विक्री केंद्रावर आता कोल्हापुरी चप्पल ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. ही कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बाब असून या करारामुळे कोल्हापुरी चप्पल लोकल टू ग्लोबल होणार असल्यानं कारागीर आणि उद्योजकांना याचा आर्थिक फायदा होणार आहे. जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलेची नक्कल केल्यानंतर वादाचं केंद्र ठरली ती प्राडा कंपनी. प्राडाविरोधात कोल्हापूरकरांनी दाखवलेली एकजूट कोल्हापुरी चप्पलला जागतिक अधिष्ठान मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरली. कोल्हापुरी हिसक्यानंतर प्राडा कंपनीनं कोल्हापुरात येऊन शहरातील जवाहर नगर इथं परंपरागत कोल्हापुरी चप्पलेचा व्यवसाय करणाऱ्या कारागिरांशी संवाद साधला. यावेळी आकर्षक कलाकुसर, रेखीव बांधणी आणि रुबाबदार कोल्हापुरी चप्पला पाहून प्राडाची टीम भारावून गेली होती. कोणत्याही आधुनिक मशीनचा वापर न करता हातानं विणलेल्या चामडी वेण्या, जनावरांची सुबक कातडी आणि नैसर्गिक थंडावा देणारी कोल्हापुरी चप्पल प्राडाच्या टीमच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आणि अखेर कोल्हापूरकरांचं कोल्हापुरी चप्पलसाठीच्या लढ्याला अखेर यश आलंय. पारंपरिक चर्मकला वारशाचा लौकिक मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड प्राडा, संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ अर्थात लीडकॉम आणि कर्नाटक सरकारच्या लीडकार यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारामुळे कोल्हापुरी चप्पल यापुढे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्राडा उपलब्ध करून देणार आहे. 26 फेब्रुवारीनंतर प्राडाच्या 40 विक्री केंद्रांवर आता कोल्हापुरी चप्पल ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. यामुळे कोल्हापूर चप्पल कारागिरांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि राज्य सरकारनं यासाठी पुढाकार घेत प्राडा कंपनीसोबत सामंजस्य करार घडवून आणला असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे. भारतीय कारागिरांचं, विशेषतः कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांचं कौशल्य हे सुरक्षित राहावं आणि त्याचा त्यांना योग्य तो लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष या नात्याने प्राडाबरोबर मी सुरू केलेला संवाद एक यशस्वी टप्प्यावर पूर्ण झाला. याबद्दल मला प्राडाला आणि सर्व संबंधितांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. प्राडाने काल भारतामध्ये प्राडाचे प्रमुख आले, त्यांची संपूर्ण टीम आली आणि ज्यांच्याकडे कोल्हापुरी चप्पलचं GI टॅगिंग आहे अशा महाराष्ट्र सरकारचं लीडकॉम आणि कर्नाटक सरकारचं लीडकर या दोन्ही संस्थांच्या बरोबर प्राडाने एक MOU साईन केला आणि यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 2000 जोडी कोल्हापुरी चप्पल खरेदी करायचा निर्णय त्यांनी घेतला. हा एक क्रांतिकारी निर्णय आहे. फॅशनच्या जगामध्ये प्राडा ही जगातली सर्वात प्रमुख कंपनी आहे. त्यांनी कोल्हापुरी चप्पलचं त्यांच्या प्रदर्शनामध्ये नामोल्लेख न करता केलेला वापर आणि त्यामुळे जगभर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र चेंबरने एक सकारात्मक टाकलेलं पाऊल, प्राडाने त्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद, प्राडाच्या टीमने दिलेली कोल्हापूरच्या कारागिरांना भेट, या सगळ्या गोष्टींचा शेवट अतिशय चांगला झालेला आहे आणि प्राडाने काल सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारच्या दोन्ही संस्थांच्यावर MOU साईन केला. हे चप्पल आता जागतिक बाजारपेठेत प्राडाच्या सर्व स्टोअर्समध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने विकलं जाईल आणि प्रारंभिक माहितीनुसार हे चप्पल साधारण $920 म्हणजे 80,000 पेक्षा अधिक रुपयाला विकलं जाईल आणि कोल्हापुरी चप्पलला जागतिक स्तरावर जी नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली प्राडा बरोबरच्या या विवादामुळे आणि प्राडाने आता अधिकृतपणे कोल्हापुरी चप्पल या नावाने विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे कोल्हापुरी चप्पलाचं मार्केट जगाच्या क्षितिजावर फार मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे. कोल्हापुरी चप्पलेची ब्रँड व्हॅल्यू वाढल्यामुळं याचा नक्कीच कारागिरांना फायदा होणार आहे. तर या व्यवसायातून बाजूला गेलेली जुनी पिढी या व्यवसायात पुन्हा परत येण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं कोल्हापुरातील चप्पल विक्रेते शुभम सातपुते यांनी सांगितलं. या करारामुळं कोल्हापुरी चप्पल लोकल टू ग्लोबल होणार असल्याचंही ते म्हणालेत. नमस्कार, मी शुभम अरुण सातपुते, को ओनर ऑफ इंगा लेदर्स. आम्ही गेल्या 1902 पासून कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या व्यवसायात आहोत. कोल्हापुरी चप्पल जी लोकल होती ती आज ग्लोबल होणार आहे. ह्यामुळे कारागिरांना जो मजुरी होती, जी लाईफस्टाईल होती ती वाढण्यास मदत मिळेल. याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आमच्या कॉटेज इंडस्ट्रीला होणार आहे. ढोर बांधवांच्या जे चमडे बनवतात त्यांना होणार आहे. जी बाहेर पडलेली पिढी होती ह्यामधून की ज्यांना वाटायचं की बाबा कोल्हापुरी चप्पलला श्रम प्रतिष्ठा नाही, ढोर समाजातले जे चमडे कमवणारी लोक होती ते पण ह्या धंद्यातून बाहेर पडली होती.
आज जे कोल्हापुरी चप्पल नावलौकिक आलंय, जे बाबा आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला किंमत मिळतीये, त्याच्यामुळे आज जो कारागीर वर्ग बाहेर पडला होता तो आज परत ह्या कामाकडे वळतोय. जे ढोर बांधव चमडं कमवण्याचे रंगे होते ते कालांतराने बंद होत चाललेले होते, तर आज आम्ही या गेल्या 8 महिन्यात बघतोय की 2 ढोरांनी ती रंगी परत चालू केली. म्हणजेच जी कोल्हापुरी चप्पलचं जे पडद्याआड जाण्याची कला होती, पडद्याआड जी कोल्हापुरी चप्पलची कला जी जात होती ती आज रिवाईव्ह होते, म्हणजे पुनर्जीवित होते हे खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे, जे संपत चाललेली कला होती त्यास पुनर्जीवन त्याला मिळतंय. सध्या एका कारागिराला एक कोल्हापुरी चपलाची जोड बनवण्यासाठी किमान 2 दिवसांचा वेळ लागतो. कोल्हापुरी चपलेचा दर 1500 रुपयांपासून पुढं आहे. सध्या हीच कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत $920 अर्थात याची किंमत 85,000च्या वर जाणार आहे. यामुळं कारागीर, उद्योजक आणि निर्मात्यांना याचा आर्थिक लाभ होणार असल्यानं कोल्हापूरच्या कारागिरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.